Good evening, everyone. Good evening. Very good evening to all dear students. चला उर्वरित राहिलेल्या आपण 10 प्रश्नांचे सोल्युशन आज बघूयात. टेस्ट सिरीज जो सराव परीक्षा पेपर क्रमांक 3 मधील राहिलेले 10 प्रश्नांचा सराव आज आपण करणार आहोत. चला सर्वांनी लक्ष द्या आणि वळूयात आपण मग प्रश्न क्रमांकाकडे. प्रश्न क्रमांक 11 असणार आहे बाळांनो आता. प्रश्न क्रमांक 11. ठीक आहे. चला लक्ष आहे सगळ्यांचं. ओके, स्टार्ट करूयात आपल्या आजच्या सेशनला. सगळ्यांचं आजच्या या सेशन मध्ये स्वागत आहे. चला बघा, वरदने 10 पेरूंच्या किमतीत 6 सफरचंद घेतले. एका सफरचंदची किंमत 40 रुपये असल्यास 1 डझन पेरू केवढ्यास घेतले? अतिशय सोपा प्रश्न आहे. पाठ 2 मधील प्रश्न आहे हा. ठीक आहे. मग आता बघा हा कसा सोडवायचा याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. पहा आपल्याला काय सांगितलंय ते व्यवस्थित वाचून घ्यायचंय तुम्ही. ठीक आहे. काय काय माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित लक्षपूर्वक पहा. वरदने 10 पेरूच्या किमतीत 6 सफरचंद घेतले. म्हणजे जेवढी 10 पेरूंची किंमत आहे ठीक आहे तेवढीच असणार आहे 6 सफरचंदांची किंमत. ओके, मग आपल्याला एका सफरचंदाची किंमत सांगितली की 40 रुपये. मग यावरून तुम्ही 6 सफरचंदांची किंमत काढू शकता, जे की ते 240. म्हणजे 240 रुपये ही एका म्हणजे 10 पेरूंची किंमत आहे. ओके, ही सुद्धा 10 पेरूंची किंमत आहे. आणि जर तुम्ही 6 सफरचंद घेतले बाळांनो तरी त्याची किंमत आहे 240 रुपये. एवढं कळलं सगळ्यांना. आता 1 डझन पेरू केवढ्यास घेतले? म्हणजे एका डझनामध्ये 12 पेरू आपल्याला भेटणार आहेत. ठीक आहे, पण या ठिकाणी 10 पेरूची किंमत तर 240 आहे. मग एका पेरूची काढून घ्या. एका पेरूची किंमत असणार 24. मग 24 दोन्ही 48. मग या 240 मध्ये 2 पेरूची किंमत ऍड करा, जे की आहे 48 रुपये. आणि तुमचं फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल, जे की आहे 288 रुपये. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. 10.2 किलोग्राम गव्हाचे 17 समान भाग केले. किती समान भाग केलेत? 17 समान भाग केलेले. तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? आता या ठिकाणी जे किलोग्राम आहे त्याचं तुम्ही ग्रॅम्स मध्ये रूपांतर करू शकता. 10.2 गुणिले 1000 करायचे, कारण की 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्रॅम. सो या ठिकाणी बघा 1, 2 आणि 3 घरं हा जो दशांश चिन्ह आहे तो उजवीकडे सरकणार, कारण की तुम्ही 1000ने गुणत आहात म्हणून. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा व्हॅल्यू काय येणार आहे तर 1, 2 म्हणजे 10,200. बघा 1, 2, 3 तीन घरं 3 शून्य असल्यामुळे दशांश चिन्ह उजवीकडे सरकला आणि 10,200 ग्रॅम्स झालं. हे काय झालं? ग्रॅम्स. ठीक आहे, आता आपण याचे 17 समान भाग करूयात. मग 17ने डिवाइड करायचं आणि तुमचं फायनल आन्सर असणार 600, जे की ऑप्शन नंबर ए मध्ये आहे. समजलं? अतिशय छान असा प्रश्न होता. आता हा दशांश पूर्णांक मधला प्रश्न आहे बघा. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आणि इथं बघायचे दोन दशांश 2 अधिक 3 5, 5 आणि 6. ठीक आहे, मग या ठिकाणी 6 जे डेसिमल प्लेसेस आहेत दशांश स्थळ तुम्हाला उजवीकडून त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. मग 3, 4, 5 आणि 6 त्यानंतर डेसिमल पॉईंट येणार. मग या ठिकाणी m इज इक्वल टू 0.54. या ठिकाणी मग 0.54 भागिले 0.000027 बरोबर. या ठिकाणी बघा एम ची व्हॅल्यू आपण काढणार आहोत, म्हणून हे जे 0.000027 होतं ते आपण छेदात घेतलं. आणि आता मस्तपैकी आपण काय करूयात, जो नियम आहे दशांश अपूर्णांकाच्या भागाकाराचा तो वापरूयात. बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. वरचा सुद्धा 6 घर उजवीकडे सरकणार. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. कळलं? या ठिकाणी बघा 54, 1, 2, 3, 1, 2, 3, 4 आणि या ठिकाणी येणार 27. ठीक आहे, 27 1 27, 27 दोन्ही 54, 1, 2, 3, 4 म्हणजे 20,000 तुमचं फायनल आन्सर येणार, जे ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. 9ने निशेष भाग जाणारी पुढीलपैकी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर 9ची कसोटी वापरायची बाळांनो. इथं 9ची कसोटी काय, तर संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. पटकन मस्तपैकी बेरीज करायची, तुम्हाला ऍडिशन करायची आहे. या ठिकाणी 7 आणि 5 12, 12 मध्ये 6 मिळवा, किती होणार 18, 18 मध्ये परत 3 मिळवा, 21 आणि 21 मध्ये 6 मिळवले तर 27. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी आपला या ठिकाणी ऑप्शन राहणार आहे बाळांनो. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न पहा. 15वा प्रश्न. एका चौरसाची परिमिती 68 सेंटीमीटर आहे
तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आपल्याला परिमिती दिली बाळांनो. परिमिती दिलेली कशाची? चौरसाची. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू असं सूत्र असतं. मग या ठिकाणी 68 बरोबर 4 गुणिले बाजू. बाजू काढून घेऊ शकता तुम्ही. 68 भागिले 4 येणार. 4 एक 4. किती राहिले? 2. 4 7 28 म्हणजे 17 बाजू आलेली आहे. 17 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग 17चा वर्ग किती? तर 17चा वर्ग आहे 289. मग याचा आन्सर येणार 289 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच वर्ग सेमी. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा छान असा प्रश्न आपल्याला परिमिती व क्षेत्रफळ या पाठामधील दिलेला होता. या पुढील प्रश्न पहा. 25 घड्याळे 20,448 ला विकल्यामुळे 7 घड्याळीच्या इतका खरेदी इतका नफा झाला. खरेदी इतका म्हटले बरं का. यामुळे काय करायचं? 25 अधिक तुम्हाला 7 ऍड करावे लागतील याच्यामध्ये. ठीक आहे. मग 25 अधिक 7 ऍड करा म्हणजे तुम्हाला एकूण घड्याळ किती एकूण घड्याळांचं किती म्हणजे घेतली ते कळणार. टोटल किती घेतलीत कारण की आपल्याला 20,448 ला भाग द्यायचा आहे त्यांना. ओके. मग 5 आणि 7 12 हातचा 1 2 अधिक 1 3 भागिले 32 करा. जे असणार जे आन्सर येणार ते तुमचं अचूक उत्तर येणार आहे बाळांनो. मग तुम्ही 16 न भाग द्या, 8 न द्या, 4 न द्या, 2 न द्या, तुमची मर्जी. ठीक आहे. तुम्हाला ज्यानं भाग द्यायचा तुमची मर्जी. मग 4 8 32, 4 25, 4 1 4, 4 1 4 आणि 4 2 8. परत 4 ने भाग द्या, 4 2 8, 4 1 4, उरला 4 2 8, 9 10 11 3 उरले, 4 4 7 28, 29 30 31 3 उरले, 4 8 32. परत 2 ने भाग द्या. बेक बे, बेसक 12, बेत्रिक 6 आणि 92 18. 639 असं तुमचं फायनल आन्सर असणार. ठीक आहे. कॅन्सलेशन कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीनं करायचे, काहीच हरकत नाही. आता या ठिकाणी बघा सर्वात मोठी समसंख्या कोणती? हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी समसंख्या आपल्याला बनवायची आहे. मग चला तयार करूयात. 9 7 त्यानंतर 5 3 आणि 0. बघा होताना डायरेक्टली समसंख्या इथं तयार होते. त्याच्यामुळे फार काही आपल्याला प्रोसेस करावी लागत नाही. आता या ठिकाणी बघा 3 गुणिले 3 केलं तर आपल्याला 9 मिळतंय. 9 मध्ये परत 3 मिळवलं की 27. 27 मध्ये 27 मिळवायचं नाही, गुणवले सॉरी गुणिले करायचं. 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27, 27 गुणिले 3 81 आणि 81 गुणिले 3 करा की रे. हीच सिरीज आहे. मग 81 गुणिले 3 येणार 243. सो फायनल आन्सर आपला असणार आहे ऑप्शन नंबर बी. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. 19वा. शुभांगीने 3,150 ची वस्तू 250 रुपये खर्च करून 4,500 रुपयांना विकली. तर या व्यवहारात तिला किती रुपये अथवा तोटा झाला? म्हणजे नफा अथवा तोटा झाला. ठीक आहे. या ठिकाणी बघा 0 0 हातचाला 1 1 अधिक 1 2 2 आणि 2 4 3. एवढं लक्षात येते का सगळ्यांच्या? चला बघा समजलं. आता बघा या ठिकाणी तुम्हाला ही काय दिली? 4,500. 4,500 रुपये म्हणजे 4,000ला पाव भाग कमी म्हणजे 3,750. हे लक्षात घ्या. याच्यामध्ये बरेच जण गोंधळ घालतात आणि उत्तर चुकतं मग त्यांचं. म्हणजे 7 मधून 4 गेले 3, 3 मधून 3 गेले 0. सो 350 रुपये आपल्या इथं नफा भेटणार आहे. कारण की इथं तुम्हाला लागलीच दिसतं की ही काय आहे? ही खरेदी किंमत आहे. एकूण खरेदी किंमत आपण काढून घेतली आणि ही काय आहे? 3,750 ही विक्री किंमत आहे. मग विक्री किंमत जेव्हा जास्त असते तेव्हा त्या व्यवहारात खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते की त्या व्यवहारात नफा होत असतो. हे लक्षात घ्या बाळांनो. म्हणून या ठिकाणी नफा झालेला आहे 350 रुपये. आता 20वा प्रश्न आहे. काय आहे? आकृती शेताचे क्षेत्रफळ दिलेले 1850 चौरस मीटर आहे. त्याची लांबी दिलेली आपल्याला 50 मीटर. त्याची परिमिती काढायची. पण परिमिती काढण्यासाठी तुम्हाला ब्रीथ म्हणजेच रुंदी काढावी लागणार आहे. बी म्हणजे काय? रुंदी. मग 1850 भागिले 50 करा. 0 0 कटले. 5 1 5 5 10 5 3 15 16 17 18 आणि 5 7 35 म्हणजे 37 ही काय आली? रुंदी. ठीक आहे. 37 रुंदी आली. आता या बरोबरीनं 37 रुंदी आली तर आपल्याला परिमिती काढायची. मग 37 अधिक 50 लांबी ऍड करा. मग तुम्ही बघा सूत्रात मांडू शकता किंवा आता पाठ असणाऱ्यांना पटकन फास्ट वेगानं झटपट उत्तर काढता येतात. बघा 50 अधिक 37 करायचंय. सॉरी येस 37 आणि इथं 2
कारण की आपल्याला परिमिती काढायची रे, परिमिती काढायची. ओके, कशाची? आयताची. मग आयताच्या परिमितीचं सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 7 5 आणि 3 8 गुणिले 2. आता करा गुणाकार. काय येणार बघा? 7 दोन्ही 14, हातचाला 1, 82 16 आणि 1 17. सो फायनल आन्सर येणार 174 मीटर, जे की ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. पहा, याच बरोबरीनं पेपर सराव परीक्षा क्रमांक 3चं पेपर सोल्युशन आपलं या ठिकाणी कंप्लीट झालेले. राहिलेले 10 प्रश्न आज आपण पाहिले. आपण चौथ्या जे आहे सराव परीक्षा चौथीचं सुद्धा गणिताचं सोल्युशन पाहणार आहोत. पण थोडंसं 5 मिनिट ब्रेक घेऊयात आणि लागली जॉईन करूयात. ओके, चला टाटा बाय बाय टू ऑल. लगेच 5 मिनिटांनंतर आपण भेटूयात.